काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील हे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे। तर राहुल पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। मात्र राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश हा काँग्रेसला जास्त अडचणीत आणणारा ठरू शकतो। यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो असं बोललं जात आहे। तर करवीर विधानसभा मतदारसंघात राहुल पाटील आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांना मानणारा मोठा गट आहे। शिवाय गेल्या 25 वर्षापासून आमदार चंद्रदीप नरके आणि पाटील गटात राजकीय वाद आहे, म्हणून या दोन गटाचं मनोमिलन करणं मोठं आव्हान असणार आहे। तर याआधी करवीर आणि सांगरूळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचं वर्चस्व राहिलंय। त्यानंतर हे दोन्ही मतदारसंघ एकत्र झाल्यानं करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांच्या विरोधात दंड थोपटलं होतं। जवळपास 20 ते 25 वर्षांहून या ठिकाणी आमदार नरके विरुद्ध पाटील असा गट एकमेकांच्या विरोधात आहे। तर पी.एन. पाटील यांचा गट आणि काँग्रेसचा निष्ठावंत गट यांनी कधी शिवसेनेला मदत केली नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे या मतदारसंघात। तर सध्या राहुल पाटील हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत असल्याचा सध्या चर्चा आहे। त्यामुळे मतदारसंघातील गावागावात असलेला नरके विरुद्ध पाटील गट यांच्यात मनोमिलनाचं मोठं आव्हान महायुती म्हणून राहुल पाटील यांच्या समोर असणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील हे इथे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेचे आमदार आहेत। तर पुढील वर्षी त्यांची मुदत सुद्धा संपणार आहे। अशातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद पंचायत समितीवर वर्चस्व राखण्याचं मोठं आव्हान सतेज पाटील यांच्या समोर असताना राहुल पाटील हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे। तर करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय ताकद पाहिली तर करवीर तालुक्यातील 12 पैकी 6 जिल्हा परिषद मतदारसंघात राहुल पाटील यांची ताकद खूप आहे। तर गगनबावडा तालुक्यात सतेज पाटील यांना मानणारा वर्ग मोठा आहे। त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या 6 मतदारसंघात राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे काँग्रेसला अडचण ठरू शकते आणि याचा परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर करवीर तालुक्यात नव्याने तयार करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत। यात जवळपास 24 पंचायत समिती आहेत। त्यातील 5 ते 6 जिल्हा परिषद मतदारसंघ हे दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतात। तर उर्वरित पारडी खुर्द, सांगरूळ, सडोला दुमाला, निगवे, खालसा, वडगणे हे जिल्हा परिषद मतदारसंघ करवीर विधानसभा मतदारसंघात येतात। त्यातली वडगणे, खालसा या मतदारसंघात नरके गटाची ताकद आहे। तर पाडळी खुर्द, जुना सांगरूळ, सडोली दुमाला, निगवे, खालसा या मतदारसंघात राहुल पाटील यांच्या गटाची ताकद निर्णायक आहे। त्यामुळे काँग्रेसला करवीर विधानसभा मतदारसंघातून मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे महायुती म्हणून या पक्षप्रवेशाकडे पाहिल्यास त्याचा अधिक फायदा हा शिवसेनेला होऊ शकतो। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढायचं झाल्यास याआधी कधीही शिवसेनेच्या पाठीमागे न राहिलेल्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता नरके गटाच्या मागे उभं राहावं लागणार आहे आणि त्याचा फायदा थेट करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला होणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका।